नमस्कार, आशाज यम्मी रेसिपीमध्ये अगदी झटपट तयार होणाऱ्या स्नॅक्स बनणार आहेत, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघायची आहे। रेसिपी खूपच सोपी आहे, कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे। चला तर मग पाहूया। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ॲड करून घेतलेले आहे। आता 2 ग्लास पाणी ॲड केल्यानंतर याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे। आता चिली फ्लेक्स जर नसतील तर तुम्ही हिरवी मिरची असते ते बारीक चिरून घ्यायची, किंवा आपल्याकडे सुकलेल्या लाल मिरच्या असतील तर तेही त्याच्या बिया पहिल्यांदा काढून घ्यायच्या आणि नंतर त्याची जी साल राहते ते हाताने चुरून घेतली तरी आपले चिली फ्लेक्स अगदी झटपट तयार होतात। त्यानंतर मी याच्यामध्ये बारीकशी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठही ॲड करून घेतलेलं आहे। साहित्य खूपच कमी लागतं, तयारही 10 ते 15 मिनिटांमध्ये खायला रेडी होते। त्यामुळे रेसिपी बनवायचीच आहे आणि बनवल्यानंतर कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाहीये। आता हे आपण छान मिक्स करून घेतलेलं तर आहेच आणि त्यासोबत मी याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल याच्यासाठी टाकायचं आहे की आपले जे स्नॅक्स आहेत ते क्रिस्पी होतील, कुरकुरीत होतील, त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल, जाड रवा आहे, काहीच हरकत नाही, तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा, आपला बारीक रवा तयार अगदी घरच्या घरी। आता हे रवा आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। आता हे जे पाणी आहे ते पूर्ण या रव्यामध्ये ॲब्सॉर्ब करून घ्यायचं आहे आणि याचा एक छानसा डो बनवून घ्यायचा आहे। याच्यासाठी 4 ते 5 मिनिटं लागतात आणि हे करत असताना गॅसची फ्लेम ही मीडियमच असू द्या, खूप हायवरती हे करू नका, नाही तर रवा खालून करपू शकतो। त्याच्यासाठी मीडियम फ्लेमवरती हे हळूहळू परतून घ्यायचं आहे। जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटं लागतात। आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरायचं नाही आणि जर रेसिपी आवडली तर शेअर करायलाही विसरायचं नाही। आणि रेसिपी आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाही। आता हा 4 ते 5 मिनिटानंतर आपला डो छान तयार झालेला आहे। आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हाताला आपल्या सहन होईल इतकं टेम्परेचर याचं झालं की याला आपण आपल्या आवडीचे शेप देऊ शकतो। आता हे प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि मी याचे स्टिक्स बनवून घेणार आहे आणि स्टिक्ससोबत याचा आपला मेंदूवडा असतो त्या शेपचाही मी स्नॅक्स बनवणार आहे। ह्या अशा पद्धतीने तुम्ही स्टिक्स बनवू शकता किंवा तुमच्याकडे एक शेप कटर असेल तर त्याच्यानेही शेप बनवू शकता, जेणेकरून मुलंही आवडीने खातील। आता वडा बनवत असताना स्टिक बनवत असताना हातावरती छान असं प्रेस करून याचे स्टिक्स आपण बनवू शकतो। अगदी सहजरित्या बनतात, काही त्याला खूप असं हातामध्ये खूप वेळ असं चोळत वगैरे बसायचं आहे असं काहीही नाही आहे। अगदी थोडंसं हातामध्ये फिरवलं तरी ते सॉफ्ट होतं। पण मी जेवढं प्रमाण सांगितलं आहे तेवढं तुम्ही पाणी आणि रव्याचं घेतलं तर व्यवस्थित हे बनते। तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही याला देऊ शकता। मी या वड्याचा शेप आणि स्टिक्स बनवलेले आहेत आणि तुम्हाला जर ते छोटे बॉल टाईप असतात ते मुलांना आवडतात, त्या शेपचे तुम्ही बनवून याच्यामध्ये टूथपिक वगैरे ॲड करून जरी मुलांना दिलं तरीही चालेल। आमच्या रियूने हे स्माइली फेस बनवलेला आहे, त्यानेही ह्याच्यामध्ये मला खूप हेल्प केली। आता मी स्टिक्स आणि वडे बनवून घेतलेले आहेत। आता हे आपण तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे। तेलामध्ये तळण्यासाठी अर्थातच गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही, तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये हाय फ्लेमवरती हे तळून घ्यायचं आहे। कारण जर लो फ्लेमवरती तुम्ही हे जर तळलं तर हे स्टिक्स विरघळू शकतात तेलामध्ये, त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम टू हायच ठेवायचे आहे। तेल छान गरम करायचं आहे आणि मगच ह्या स्टिक्स किंवा वडे तुम्ही जो शेप बनवाल ते याच्यामध्ये छान तळून घ्यायचा आहे। आणि याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे। आणि तुम्हाला जर सॉफ्ट स्टिक हवे असतील तर
गोल्डन ब्राऊन कलर यायच्या अगोदरच हे काढून घ्या, म्हणजे स्टिक सॉफ्ट राहतील. आणि जर क्रिस्पी हवे असतील तर याला अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर आणायचा आहे, म्हणजे वरतून क्रिस्पी आतमध्ये सॉफ्ट असे हे स्नॅक्स तयार होतात. तुम्हाला जसं हवं तसं त्या पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता. तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे. ह्या अशा पद्धतीने मी वडे हे छान तळून घेतलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता, कलरही खूप छान आलेला आहे याला. आणि याला वेळ किती लागला, मोजून 10 ते 15 मिनिटं. त्यामुळे नक्की ट्राय करून पाहणार ना. आणि माझी रेसिपी थोडी मन लावून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि जाता जाता सबस्क्राईब करून जायला विसरू नका. Wow!